हॅलो एव्हरीवन, पुन्हा एकदा शेवटचे 50 दिवस अप्रॉक्सिमेटली 52 दिवस आहेत. आज 20 तारीख. 52व्या दिवशी तुम्ही पेपर देणार. 2 ते 5 या सेशनमध्ये तुमचं करिअर ठरणार इन द सेन्स नीट मध्ये तुमचा काय परफॉर्मन्स असेल ते सर्व दिसणार. क्लिअर? ओके. आता इतके दिवस आपण जी ही काही तयारी केलेली असेल ती बाजूला ठेवू इन द सेन्स व्हॉट, आता दिस इज द टाइम टू टेक अ डिसिजन. आता डिसिजन घेण्याची वेळ आलेली आहे की आता आपण या 50 दिवसामध्ये तयारी करायची, तर कुठल्या स्ट्रॅटेजीने तयार करावी. पर्टिक्युलरली आय वुड बी फोकसिंग ऑन बायोलॉजी. बायोलॉजीमध्ये जे काय 38 टॉपिक असतील किंवा जे काय 10 युनिट असतील, तर त्याला वेटेज कसं आपण दिलं पाहिजे इव्हन प्रिपरेशन करते वेळी. कारण एक्झाम मध्ये जे नॉर्मली क्वेश्चन्स विचारले जातात, तर कुठल्या युनिटवरती जास्त क्वेश्चन विचारले जातात. आता ही आपली वेळ आहे की आपण त्या युनिटवरती जास्त फोकस करू, त्याच्यावरती जास्तीत जास्त एमसीक्यू आपण सॉल्व्ह करू. बरोबर आहे? मग ते वेटेज, आता नो डाऊट की इतक्या 2 वर्षापासून तुम्ही तयारी करताय, त्याच्यामध्ये तुम्ही वेगवेगळे क्वेश्चन्सही सोडवले आहेत, प्रिव्हियस इयर क्वेश्चन सुद्धा तुम्ही सोडवलेले असतील. बरोबर? परंतु आपण बऱ्याच वेळा जे पॉइंट आपले वीक असतात, फॉर एक्झाम्पल जसं की मायक्रोब्स किंवा मायक्रोब्स इन ह्युमन वेलफेअर किंवा एनहान्समेंट इन फूड प्रोडक्शन. ठीक आहे? स्ट्रॅटेजीज इन एनहान्समेंट इन फूड प्रोडक्शन. आता हे टॉपिक आपली नीट झाले नाही, आता आपली गडबड काय असणार, आपण त्याच्यावरती फोकस करू. नो, आता ही वेळ आहे, जर तुमची प्रिपरेशन व्यवस्थित झालेली असेल, पर्टिक्युलर टॉपिक्स तुमचे स्ट्रॉंग झालेले असतील किंवा त्याच्यामध्ये तुमचा कॉन्फिडन्स बळावलेला असेल, तर आता ही वेळ आहे की तुम्ही काय करायला हवं की जे टॉपिक तुमचे चांगले झालेले आहेत त्याच्यावरती अजून जास्त फोकस करा इन द सेन्स, मी असं नाही म्हणणार की तुम्ही एनहान्समेंट सोडून द्या, मायक्रोब सोडून द्या. नो डाऊट करा, तेही करा. उदाहरण म्हणून सांगतोय, ते 2 टॉपिकचं मी नाव घेतलंय जस्ट. परंतु वेटेज वाईज जर तुम्ही विचार केला, तर कुठले चॅप्टर्स किंवा कुठले युनिट तुम्हाला जास्त मार्क्स मिळून देतात त्याच्याकडे सुद्धा आपला फोकस असणं गरजेचं आहे. ठीक आहे? तर आपण या व्हिडिओमध्ये काय बघणार आहोत की कुठल्या टॉपिकला किती वेटेज आहे आणि मोस्ट प्रोबेबल क्वेश्चन्स किंवा मोस्ट प्रोबेबल मार्क्स त्या टॉपिक मधून आपण किती सिक्युअर करू शकतो. बरोबर की नाही? त्या हिशोबाने आपण आता हा व्हिडिओ बघूत. याच्यामध्ये कुठले टॉपिक्स आहेत, त्याला किती वेटेज आहे ते सुद्धा आपण बघू. मी डायरेक्टली आता हाताने लिहून घेतलंय. टायपिंग करण्यासाठी सुद्धा वेळ नाही आपल्याकडे, वेळच कमी. मुळात 50 दिवस म्हणजे इट इज व्हेरी लेस टाइम, राईट? आता याच्यामध्ये प्लांट डायव्हर्सिटी, सी इयर. आता मी याच्यावर तुम्हाला हे सांगेल, एनसीईआरटी मध्ये टिपिकल तुम्ही काय करायचं. नो डाऊट यावेळी सुद्धा टोटली एनसीईआरटी यू नीड टू फोकस ऑन. 100% फोकस तुमचा आता एनसीईआरटी वरती असला पाहिजे. प्लांट डायव्हर्सिटी मध्ये लक्षात घ्या, याच्यामधून अराउंड 6 ते 7 क्वेश्चन्स तुम्हाला येतात. म्हणजे त्याला वेटेज वाईज जर बघितलं तर 12% वेटेज त्याला आहे. मग हे 7 जे क्वेश्चन्स येतात प्लांट सॉरी, या चॅप्टर मधून जे काही तुमचे एक्झाम्पल्स असतील, एक्झाम्पल्स यू नीड टू गेट इट बाय हार्ट. बिलकुल तुमच्या टिप ऑफ टंग हे सगळे एक्झाम्पल असले पाहिजे. वारंवार प्लांट डायव्हर्सिटीला वाचा. एनसीईआरटीच्या बाहेर नॉट अ सिंगल क्वेश्चन दॅट अपियर इन युअर नीट. बरोबर? एकही क्वेश्चन प्लांट डायव्हर्सिटी एनसीईआरटीच्या बाहेर येत नाही, नॉर्मली येत नाही. लास्ट इयर तर सोडूनच द्या, यावर्षी तर लगेचच विषय येत नाही. म्हणजे प्लांट डायव्हर्सिटीला 7 क्वेश्चन्स आहेत, म्हणजे 28 मार्क्स, अराउंड 28 मार्क्स, 24 to 28 मार्क्स इट कॅरीज. मग प्लांट डायव्हर्सिटी तुम्ही एनसीईआरटी मधून करायला हवं. 3-4 वेळा प्लांट डायव्हर्सिटी नीट वाचून घ्या. त्याच्यामधले एक्झाम्पल्स असतील, एक्सेप्शन्स असतील, त्या सगळ्या गोष्टी याच्यामधून क्लिअर करून घ्या. ठीक आहे? नेक्स्ट, आता इथे जर तुम्हाला पर्सेंट वाईज तुम्ही बघितलं तर एक प्लांट फिजिओलॉजी, सी इयर. प्लांट फिजिओलॉजी मधून तुम्हाला 8 ते 10 क्वेश्चन्स दिसतात. 8 ते 10 क्वेश्चन्स म्हणजे अराउंड 40 मार्क्स. आता प्लांट फिजिओलॉजी मध्ये कुठले टॉपिक आहेत? वेल, आता मिनरल न्यूट्रिशन सारखा टॉपिक जर असेल तर त्याच्यावरती तुम्ही काय बघणार की जे तुम्हाला मिनरल्स दिलेत आणि त्यांच्या कुठल्या फॉर्म मध्ये ते ऍब्झॉर्ब कोणत्या फॉर्म मध्ये प्लांट त्याला ऍब्झॉर्ब करेल किंवा कुठले फंक्शन्स ते परफॉर्म करतील त्याच्यावरती फोकस करा. नायट्रोजन मेटाबॉलिझम त्याच्यामध्ये दिलेलं आहे. नायट्रोजन मेटाबॉलिझम मध्ये फॉर एक्झाम्पल नायट्रोजन फिक्सेशन, अमोनिफिकेशन, नायट्रिफिकेशन, डिनायट्रिफिकेशन, त्याच्यामध्ये दिलेले मायक्रोब्स, हे तुम्हाला बाय हार्ट असणं गरजेचं आहे. नोड्यूल फॉर्मेशन, त्याच्यामध्ये कुठला एन्झाईम आहे, कुठला फेरस मॉलिब्डेनम एन्झाईम सुद्धा प्रेझेंट असेल. ठीक आहे ना? प्रोटीन प्रेझेंट असेल, आय मीन त्या गोष्टीवरती तुम्ही फोकस करायला हवं, लाईक मिनरल न्यूट्रिशन सारख्या टॉपिक मध्ये. प्लांट ग्रोथ अँड डेव्हलपमेंट या चॅप्टरवरती तुम्ही जास्त फोकस करावं. ठीक आहे ना? कारण त्याच्यामध्ये वेगवेगळे हॉर्मोन्स तुम्हाला दिलेत, तर त्या हॉर्मोन्सचे फंक्शन्स हे थोडेसे कन्फ्युज करणारे असतात, त्याच्यावरती फोकस करून द्या. फोटोसिंथेसिस, रेस्पिरेशन. फोटोसिंथेसिस मध्ये जर तुम्हाला सांगायचं झालं
तर फोटोसिंथेसिस मध्ये तुम्ही केल्विन सायकल कशी ऑपरेट होते, कम्प्लीट सायकल नीट माहिती असायला हवी. ठीक, कुठे एटीपी किती वापरतात, NADPH2 कुठे किती तयार होत आहेत. वेल, लाईट रिएक्शन मध्ये जे तुमचे दोन फेजेस असतील, सायक्लिक आणि नॉन सायक्लिक, तर नॉन सायक्लिक मध्ये फोटोलायसिस ऑफ वॉटर कुणाशी असोसिएटेड असेल, ते म्हणजे फोटोसिस्टम 1, फोटोसिस्टम 2 याच्यावरती नॉर्मली क्वेश्चन्स अराईज होतात. किंवा सुरुवातीच्या टॉपिक मध्ये जर पेपर सोपाच निघाला तर सायंटिस्ट बद्दल विचारतील की वॉन सेशनी काय सांगितलंय, एंगलमॅनचे एक्सपेरिमेंट काय. इन शॉर्ट सांगण्याचा मुद्दा, प्लांट फिजिओलॉजीमध्ये फोटोसिंथेसिस वरती तुम्ही फोकस करायला हवं. प्लांट ग्रोथ आणि डेव्हलपमेंट याच्यावरती, पूर्ण हॉर्मोन्स वरती तुम्ही फोकस करायला हवं. देन युअर रिस्पिरेशन मध्ये पर्टिक्युलरली ETS, जे की थोडंसं कॉम्प्लेक्स 1, 2, 3, 4, 5 समजून घ्यायला किंवा लक्षात ठेवायला थोडंसं अवघड वाटतं. इट इज नॉट दॅट डिफिकल्ट थिंग इन फॅक्ट. तर त्याच्यावरती सुद्धा तुम्ही फोकस करायला हवा, बरोबर की नाही. नंतर सेकंड, क्रेब सायकल मध्ये एटीपी फॉर्मेशन कसं होत आहे, कुठे होत आहे आणि किती होत आहे. वेगवेगळ्या टाईपचे क्वेश्चन्स त्याच्यामध्ये एटीपीच्या स्वरूपात विचारले जाऊ शकतात. बिकॉज NADPH2 फॉर एक्झाम्पल, सॉरी नॉट NADPH2, NADH2 3 तुम्हाला एटीपी देतोय, FADH2 2 एटीपी देतोय. मग किती NADH2 तयार झाले लक्षात घ्या, किती FADH2 झाले, किती टर्न मध्ये झाले, बरोबर ना. कुठल्या स्टेप पासून तुम्हाला तो प्रश्न विचारला, तुम्हाला डायरेक्टली ग्लायकोलायसिस पासून म्हणजे जेव्हा ग्लुकोज एंट्री करतो तेव्हापासून विचारला एटीपीचा फॉर्मेशन, की डायरेक्ट ऍसिटिल कोएन्झाइम एंट्री करतो तेव्हापासून विचारले. प्रत्येक वेळी लिंक रिएक्शन इन्क्लूड केली आहे की एक्सक्लूड केली आहे, हे सगळे फॅक्टर लक्षात ठेवून तुम्ही एटीपी सिंथेसिस किती होतं हे लक्षात घ्यायला हवं. ठीक आहे ना. कारण आपल्याला नॉर्मली सवय काय लागली असते की क्रेब सायकल मध्ये यस देयर इज अ फॉर्मेशन ऑफ 1 ATP इन 1 टर्न. अरे पण तुम्हाला एक टर्म विचारलाय की 2 विचारले, हे बघा. जर एक पायरुवेट एंट्री करत असेल तर पायरुवेटने एंट्री केली म्हणजेच लिंक रिएक्शन आली. लिंक रिएक्शन आली म्हणजेच काय, त्याच्यामध्ये परत एक NADH2 तयार झाला होता. इन ऑल क्रेब सायकल मध्ये 3 तयार होतात. लिंक रिएक्शन मधला एक 4 आणि एक NADH2 3 ATP ला तयार करतो, म्हणजे 4 गुणिले 3 12, बरोबर ना. 2 आय मीन युअर FADH2 एक असेल, मग तो 2 तयार करतो, 12 आणि 2 14 होतील. सबस्ट्रेट फॉस्फोरायलेशन, सबस्ट्रेट फोटोफॉस्फोरायलेशन, तिथे एक एटीपी तयार होतो, सॉरी 15 ATP इनऑल तयार होतात. मग सांगण्याचा मुद्दा माझा हा की जेव्हा तुम्ही या सायकल स्टडी करता त्याच्यामध्ये मायन्यूटीज यू नीड टू फोकस ऑन. क्लिअर आहे. ETS लक्षात ठेवा, क्रेब सायकल आहेच. ग्लायकोलायसिस मध्ये पर्टिक्युलरली रिड्युसिंग इक्विव्हॅलंट कोणत्या स्टेप मध्ये होतात, NADH2 कुठे तयार होत आहेत, एटीपी कुठे वापरल्या गेलेत त्या स्टेप्स लक्षात घ्या. ठीक. रिस्पिरेटरी तुमचा कोणता क्वोशंट रिस्पिरेटरी क्वोशंट, त्याची डेफिनेशन तुम्हाला माहितीच आहे. पण प्रोटीन, फॅट, फ्लोटिंग रिस्पिरेशन कशाला म्हणतात हे सुद्धा लक्षात घ्यायला हवं. म्हणजे प्लांट फिजिओलॉजी ही तुम्ही इन शॉर्ट चांगल्या पद्धतीने करणे गरजेचे आहे, बिकॉज इट कॅरीज अराउंड 40 मार्क्स. तर प्लांट फिजिओलॉजीला तुम्ही वेटेज द्या. ठीक आहे. बायोमॉलिक्यूल बद्दल जर आपण बोललो तर बायोमॉलिक्यूल बद्दल नॉर्मली एक क्वेश्चन त्याच्यामध्ये विचारतात. त्यातल्या त्यात बायोमॉलिक्यूल मध्ये एन्झाइम्स बद्दल क्वेश्चन्स विचारले जातील किंवा त्याच्यामध्ये जे इनहिबिटर्स असतात तर इनहिबिटर्स बद्दल सुद्धा त्याच्यामध्ये तुम्हाला प्रश्न विचारले जाऊ शकतात. ठीक आहे ना. त्याचा तो तुमचा जो ग्राफ असेल, ग्राफ नीट स्टडी करा. वेल, ठीक आहे. बायोमॉलिक्युल्स मध्ये जे कार्बोहायड्रेट, प्रोटीन्स, फॅट्स, न्यूक्लिक ऍसिड्स हे सगळे दिले, त्याच्यामध्ये बॉन्ड्स किती आहेत, कोणते आहेत, स्ट्रक्चर्स कडे लक्ष द्या. स्ट्रक्चरची डायग्राम जर तुम्हाला दिली तर इमेज जर दिली त्याच्यामध्ये आली नीट मध्ये, तर स्ट्रक्चर तुम्हाला ओळखता यायला हवं. ठीक आहे ना. आता खरं तर हा व्हिडिओ आपण वेटेज वाईज बघतोय, त्याच्यामुळे सगळं एक्सप्लेनेशन मी काही करणार नाही. तरी सुद्धा बायोमॉलिक्यूल मध्ये तुम्हाला मोस्टली तुम्ही यू नीड टू फोकस ऑन युअर एन्झाइम टॉपिक. सेल बायोलॉजी मध्ये कोण येणार, सेल द युनिट ऑफ लाईफ आणि सेल डिव्हिजन हे 2 टॉपिक याच्यामध्ये येतात. सेल डिव्हिजन हे दोन्ही टॉपिक थोडेसे कॉन्सेप्च्युअल आहेत. सेल डिव्हिजन त्यातल्या त्यात कॉन्सेप्च्युअल असेल. वेगवेगळ्या स्टेप दिलेल्या आहेत, जसं की कन्फ्युज करणाऱ्या स्टेप कुठल्या, एनाफेज 1, एनाफेज 2, की ऍक्च्युअल सेपरेशन ऑफ क्रोमोझोम कोणत्या स्टेप मध्ये होतं हे तुम्हाला माहिती असायला हवं. सेंट्रोमियर स्प्लिट कुठे होतो, किंवा त्यांचं काय म्हणू आपण त्याला, जे क्रोमोझोमच्या सिस्टर क्रोमॅटिड्स असतील ते एकमेकापासून अपार्ट केव्हा होतात. वेल, त्याच्यामध्ये ऍस्टररेस फॉर्मेशन कोण करतं, सेंट्रिओल कुणामध्ये प्रेझेंट आहेत, त्यांचा रोल काय असतो. प्रोफेस मध्ये फॉर एक्झाम्पल मिओसिसच्या प्रोफेज 1 मध्ये कुठल्या स्टेप्स आहेत, कोणत्या स्टेप मध्ये काय होतंय, जसं की तुमचं क्रॉसिंग ओव्हर, इट टेक्स प्लेस इन द पॅचिटिन फेज, बरोबर की नाही. मग झायगोटिन मध्ये सिनेप्स फॉर्मेशन होतं, टर्मिनलायझेशन ऑफ काइझमा कोणत्या स्टेप मध्ये होतं. अशा स्टेप्स तुम्ही त्याच्यामध्ये लक्षात ठेवणं गरजेचं आहे सेल डिव्हिजन मध्ये. ठीक आहे ना. आणि लाईफ टाइम इन द सेन्स इंटरफेस,
इंटरफेस मध्ये सुद्धा जेव्हा इंटरफेस सॉरी इंटरफेसच्या पुढे तुम्ही जा G1 S आणि G2 मध्ये, तर प्रोटीन सिंथेसिस कुठे होणार, एस फेज मध्ये पर्टिक्युलरली काय होणार, जर क्रोमोझोमचा नंबर पर्टिक्युलर फेज मध्ये इतका असेल तर नंतरच्या स्टेज मध्ये किती होईल, ह्या गोष्टीवर तुम्ही फोकस करायला हवं, बरोबर की नाही. म्हणजे मायटोसिस मिओसिस दोन्ही सुद्धा हे तुम्हाला थोडं कॉन्सन्ट्रेशननी करावं लागेल, त्याच्यामध्ये थोडेसे ट्रिकी क्वेश्चन्स येऊ शकतात. क्लिअर. सेलमध्ये काय, सेलमध्ये तर सगळे सेल्युलर ऑर्गॅनिलीज आहेत, युकॅरियोटिक सेल, प्रोकॅरियोटिक सेल. मग दोघांमध्ये डिफरन्सेस लक्षात घ्या, किंवा स्पेशल स्ट्रक्चर प्रोकॅरियोट मध्ये कुठलं प्रेझेंट असेल. फॉर एक्झाम्पल जसा की मायटोकॉन्ड्रिया युकॅरियोट मध्ये असतो, तर प्रोकॅरियोट मध्ये कोण असतो, मिसोझोम, बिकॉज इट परफॉर्म द फंक्शन ऑफ रेस्पिरेशन. नंतर क्रोमोझोमचं डिस्ट्रीब्युशन हे सगळं मिसोझोम कॅरी आउट करणार. हे कोणते स्ट्रक्चर आहेत, मेम्ब्रेन बाउंड कुठले आहेत, प्लांट सेल मध्ये कुठले, अॅनिमल सेल मध्ये कुठले, जसे की व्हॅक्युल इज लार्ज इन प्लांट सेल अँड इट अॅनिमल सेल मध्ये जर असला तर स्मॉल असतो किंवा ऍबसेंट असतो. रायबोझोमचे टाइप्स लक्षात घेणं गरजेचं आहे. नंतर एंडोमेम्ब्रेनस सिस्टम वरती फोकस करा. एंडोमेम्ब्रेनस सिस्टम मध्ये कोण येतं, ती एंडोमेम्ब्रेनस सिस्टम कुणापासून बनते, किंवा ते ऑर्गॅनिल एकमेकाच्या जवळ का असतात. ठीक आहे. वेगवेगळे एन्झाईम जसे की लायसोझोम मध्ये दिले आहेत. पर्टिक्युलर फंक्शन्स ऑफ पर्टिक्युलर एव्हरी सेल ऑर्गॅनिली ते लक्षात घ्या. आणि त्यातल्या त्यात सेल द युनिट ऑफ लाईफ मध्ये मी सांगेन की न्यूक्लियस पासूनचा समोर पार्ट, ठीक आहे ना, न्यूक्लियस, त्याच्यामध्ये न्यूक्लियोलस. न्यूक्लियोलस मध्ये काय होतं तर आरआरएनए सिंथेसिस होते. क्रोमोझोमचे टाईप पॉलिटिन क्रोमोझोम्स किंवा तुमचे जायंट क्रोमोझोम आपण त्याला म्हणू शकतो. नाही, क्रोमोझोमचे टाइप्स असतील, पी आर्म कोणती, क्यू आर्म कोणती. कारण पी क्यू आर्म जरी तुमच्या एनसीईआरटी मध्ये मेन्शन केलेली नसेल तरी 9th मध्ये ती इन्क्लूड आहे, आणि 2 वर्षा अगोदर तो सुद्धा प्रश्न तुम्हाला विचारला होता. तर न्यूक्लियस पासूनचा समोरचा पार्ट चांगला क्लिअर करा. 9+0 अरेंजमेंट कुणामध्ये, 9+2 कुणामध्ये आहे. क्लिअर आहे. आता सगळ्या गोष्टी मी इथे एक्सप्लेन करू शकत नाही, फक्त इन शॉर्ट मला जितकं सध्या सुचतंय तितक्या गोष्टी मी तुमच्या समोर मांडतोय. ठीक आहे. म्हणजे इन शॉर्ट या दोन्ही टॉपिकला तुम्ही थोडंसं वेटेज द्यायला हवं. कॉन्सेप्च्युअल क्वेश्चन याच्यामध्ये विचारू शकता. राईट. देन प्लांट मॉर्फॉलॉजी मध्ये नेहमी आता मी जेव्हा आपले लेक्चर्स होतात तेव्हा मी सांगत असतो की प्लांट मॉर्फॉलॉजी जी असेल किंवा तुमचा किंगडम ॲनिमली असेल, दीज चॅप्टर्स आर टोटली फुल ऑफ युअर एक्झाम्पल्स. मॉर्फॉलॉजी मध्ये फक्त एक्झाम्पल नीट करा. आणि मॉर्फॉलॉजी मध्ये अजून मी एक सांगेन की तुम्ही फोकस केला पाहिजे फॅमिलीवरती. आणि फॅमिलीचं जे डिस्क्रिप्शन वरती दिलेलं आहे तुम्हाला, की स्टेम कसा आहे, इरेक्ट आहे, क्लाइंबर आहे, त्याचा एस्टिवेशन, त्याचं प्लासेंटेशन, सुपिरियर, इन्फेरियर, हाफ इन्फेरियर ओरी, हे जे त्यांचा फॉर्म्युलाच्या ट्रिक लक्षात ठेवा. फॉर एक्झाम्पल पहिला तुमचा फॅबेसी असेल, किंवा त्यालाच म्हणतो आपण पॅपिलिओनॅली, किंवा त्यालाच म्हणतो आपण कुठला म्हणतो लेग्युमिनोसी. त्याचा फॉर्म्युलामध्ये 9+1 अरेंजमेंट तुम्हाला दिसेल. या पद्धतीने लक्षात ठेवा. सेकंड येतो तुमचा सोलेनेसी. सोलेनेसी मध्ये तुम्ही 5-5-5 अशी जी अरेंजमेंट दिसेल फॉर्म्युलामध्ये, तो सेकंडला कन्सिडर करा. आणि थर्ड जो असेल लिलियासी, त्याच्यामध्ये 3-3-3 असे आकडे तुम्हाला दिसतील फॉर्म्युलामध्ये, त्याला तुम्ही लिलियासी म्हणा. फ्लोरल डायग्राम सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आणि एक्झाम्पल्सच्या ट्रिक्स, आता ही वेळ नाही तरी सुद्धा तुमच्या पद्धतीने लक्षात ठेवा, कारण भरपूर सारे क्वेश्चन्स तुम्हाला एक 10-12 एक्झाम्पल्स देतील आणि सांगतील लिलियासी फॅमिलीचे एक्झाम्पल तुम्ही सांगा. मग जर लिलियासीचे परफेक्ट माहिती आहे, बाकीचे एक्सक्लूड करून टाका बिनधास्त, कारण एनसीईआरटी बाहेर तर तुम्हाला विचारणारच नाही. ठीक आहे ना. मग फॅमिलीवरती फोकस करा आणि टोटल एक्झाम्पल जे मॉर्फॉलॉजी मध्ये दिले असतील त्याच्यावरती तुम्ही फोकस करायला गरजेचं आहे. ठीक. प्लांट अॅनाटॉमी बद्दल जर बोलायचं झालं तर प्लांट अॅनाटॉमी मध्ये, ठीक आहे, वेगवेगळे स्ट्रक्चर्स कुठले आहेत, जसं की त्याच्यामध्ये तुमचा रूट आणि स्टेम यांचे काय दिले असतील, टीएस दिले असतील, टीएस वरती फोकस करा. वेल, याच्यामध्ये सुद्धा एक्झाम्पल तुम्हाला लक्षात ठेवायला लागतील. क्लिअर आहे. प्लांट डायव्हर्सिटी झालाय, बायोमॉलिक्यूल, प्लांट फिजिओलॉजी. प्लांट फिजिओलॉजी मध्ये मी सांगितलं कशावरती फोकस करायचं आणि कोणत्या प्रकारचे प्रश्न येऊ शकतात. याच्याबद्दल मी सेपरेट व्हिडिओ सुद्धा बनवणार आहे की पर्टिक्युलर टॉपिक मध्ये कोणत्या गोष्टीवर तुम्ही फोकस करा. तसेही आपण एक सिरीज सुरू केली आहे सध्या, की ज्याच्यामध्ये पर डे 1 चॅप्टर वी आर कव्हरिंग एव्हरी डे. बरोबर ना. म्हणजेच 1 शॉर्ट रिव्हिजन ज्याला म्हणतो आपण, किंवा एका दिवसाला एक चॅप्टर कसा फिनिश होईल, तोही फास्ट मध्ये. म्हणजे त्याच्यामध्ये आपण अंडरलाईन करतो, हायलाइट करतो पॉइंट्स, थोडे एक्सप्लेनही करतो, तर ते सुद्धा तुम्ही बघायला हवे. ठीक. पुढे बघू आपण की झुलॉजी मध्ये आपण कुठल्या पार्ट्स मध्ये जाऊ शकतो, किंवा पुढचे पार्ट बघू प्लांट रिप्रोडक्शन मध्ये. प्लांट रिप्रोडक्शन मधून अराउंड 4 to 5 क्वेश्चन्स कॅन अराइज इन युअर नीट. बरोबर. म्हणजे त्याला 9% वेटेज जाणार. 5 क्वेश्चनचा मिनिंग काय होतो रे, 20 होतोय. ठीक आहे. आता या रिप्रोडक्शन मध्ये पर्टिक्युलरली डेव्हलपमेंटल स्टेजेस, एम्ब्रायो फॉर्मेशन कसं होतं हे थोडंसं समजून घ्यायला थोडंसं कठीण वाटतं, पण एम्ब्रायोचे डेव्हलपमेंटल स्टेजेस तुम्हाला माहिती पाहिजे.
बरोबर. पोलन स्ट्रक्चर, पोलनमध्ये कुठले कुठले पार्ट येतात, वेलला नंतर त्याचं प्रिझर्वेशन कसं करायचंय, मेल गॅमेटोफाइट फिमेल गॅमेटोफाइट म्हणजे काय, पोलन कसे तयार होतात, तुमचे एग्स कसे तयार होतात, बरोबर की नाही. वेल अजून आपण प्लांट रिप्रोडक्शन मध्ये काय सांगू शकतो, येस पोलिनेशनच्या टाईप, त्याचे एजन्सीज, एपिहायड्रोफिली, हायपोहायड्रोफिली किंवा जे अमॉर्फोफिलस फ्लावरचं जे एक्झाम्पल दिलेलं आहे ते सुद्धा नीट बघून घ्या. इन शॉर्ट, आणि येस ॲपोमिक्सिस काय, पार्थिनोकार्पी काय, पॉलिएम्ब्रॉयनी काय, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला याच्यामध्ये माहित असणं गरजेचं आहे. म्हणजे टिपिकल पॉईंट जे की तुम्ही 2 वर्षामध्ये हायलाइट केले त्याच्यावरती फोकस करा, बिकॉज इट कॅरीज अराउंड 20 मार्क्स, इम्पॉर्टंट आहे. तसंच ह्युमन रिप्रोडक्शन अँड रिप्रोडक्टिव्ह हेल्थ हे सुद्धा असेल. चलो, जेनेटिक्स अँड बायोटेक्नॉलॉजी हा तर खूप जास्त इम्पॉर्टंट टॉपिक आहे. बायोटेक्नॉलॉजी अजिबात तुम्ही एनसीईआरटीच्या बाहेर करू नका, कारण ते बायोटेक्नॉलॉजीचे पार्ट एक तर छोटे छोटे आहेत, ठीक आहे ना. प्रिन्सिपल एकदम सोपे आणि त्याचे ऍप्लिकेशन तर लगेचच सोपं आहे. जसं की तुमच्या सीड काय म्हणतो आपण त्याला, आडा डेफिशियन्सी, ॲडिनोझिन डिअमायनेज डेफिशियन्सी कुठल्या कंडिशन मध्ये होते, कुठे वापरतात, सिंपल आहे. किंवा त्यांच्या इन्सुलिन प्रोडक्शनच्या वेळी कुठल्या स्ट्रँड त्याच्यामधून रिमूव्ह करतात, कुठल्या कंपनीने त्याला डेव्हलप केलंय. नंतर काय म्हणू आपण त्याला, ऍप्लिकेशन्स मध्ये अजून काय ना, वेल तुमचे, मला थोडस क्लिक होताना अवघड जात आहे, अवघड इन द सेन्स व्हॉट, की ऍप्लिकेशन हा सोपा पार्ट आहे, इन शॉर्ट मला सांगायचं आहे. नंतर जेनेटिक्स मध्ये प्रिन्सिपलमध्ये सगळ्या स्टेप्स आहेत. पीसीआर नीट लक्षात ठेवा, त्याच्या स्टेप्स लक्षात घ्या, की डिनेचरेशन केव्हा होतं, अनिलिंग केव्हा होतं आणि पॉलिमरायझेशन केव्हा होतं, त्याचे टेम्परेचर, त्याच्यामध्ये वापरले जाणारा एन्झाईमचा सोर्स दॅट इज बॅक्टेरिया, थर्मस ॲक्वाटिकस, अशा ह्या छोट्या ज्या गोष्टी असतील त्या लक्षात ठेवा. कारण बायोटेक्नॉलॉजी मधला एकही क्वेश्चन, येस, आणि वेक्टर म्हणजे जे PBR322 त्याच्यामध्ये वेगवेगळे जे पार्ट्स दिलेले आहेत, त्याचे वेगवेगळे जीन्स जे प्रेझेंट असतील, एम्पिसिलिन रेजिस्टंट असेल, टेट्रासायक्लिन रेजिस्टंट असेल, ते सुद्धा तुम्ही नीट बघायला हवे, बरोबर की नाही. कारण बऱ्याच वेळा त्या डायग्रामच्या अनुषंगाने सुद्धा प्रश्न विचारलेले असतात. जेनेटिक्स मध्ये बोलायचं झालं तर मॉलिक्युलर बेसिस, बरोबर. तर मॉलिक्युलर बेसिस मध्ये ट्रान्सक्रिप्शन, ट्रान्सलेशन, लॅक ओपेरॉन, एक्सपेरिमेंट्स, ग्रिफिथ, एव्हरी मॅक्रोइड्स, आणि तुमचा थर्ड तुमचा हॅशन चेस एक्सपेरिमेंट. त्यांनी कोणते सोर्सेस वापरले, त्यांच्यामध्ये कुठले आयसोटोप असतील, रेडिओ ऍक्टिव्ह एजंट्स असतील, ते काय वापरले ते लक्षात घ्या. डीएनएचं स्ट्रक्चर ते तर सिंपल आहे, त्याच्यामध्ये बॉन्डिंग तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. शॉर्ट मध्ये मी तुम्हाला सांगतोय, फक्त वेटेज कशाला, सी इयर अराउंड 15 क्वेश्चन म्हणजे 60 मार्क पर्यंत तुम्हाला या युनिट मधून मिळू शकतात, बायोटेक्नॉलॉजी आणि जेनेटिक्स मधून. जेनेटिक्स मध्ये दुसरा पार्ट कोणता येणार तुमचा, मेंडल्सचा पार्ट येणार. तर मेंडल्सच्या पार्ट मध्ये तुम्ही सगळे रेशिओ तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. मोनोहायब्रिड, डायहायब्रिड, ट्रायहायब्रिड, तुमचा टेस्ट्रॉस रेशिओ, मोनोहायब्रिडचा, डायहायब्रिडचा, ट्रायहायब्रिडचा काय असतो, 1:1, 1:1, 1:1, 1:1, नंतर 8x1. नंतर याच्यामध्ये तुमच्या जे वेगवेगळे प्लिओट्रॉपी असेल किंवा पॉलिजेनिक इनहेरिटन्स, त्याची रेशिओ माहित असणं गरजेचं आहे. कुणी त्याला शोध लावला, कुठल्या अॅनिमल्स मध्ये त्याची स्टडी झाली, ते सुद्धा अॅनिमल किंवा प्लांट जे काय असेल ते सुद्धा तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे, बरोबर की नाही. आणि ज्या वेगवेगळ्या डिसऑर्डर्स दिलेल्या आहे, मेंडेलियन डिसऑर्डर्स, किंवा फॉर एक्झाम्पल मेंडेलियन डिसऑर्डर मध्ये जे जितक्याही असतील त्या लक्षात घ्या. सिकल सेल ॲनिमिया असेल, सिकल सेल ॲनिमिया असेल, किंवा तुमचा हिमोफिलिया, जसा की तुम्हाला मेंडल डिसऑर्डर आहे, त्याच्यामधले कुठले एन्झाईम पार्ट प्ले करतात, किंवा कुठल्या जीन्सचा रोल त्याच्यामध्ये आहे, कुठल्या चेन्स तयार होतात किंवा सबस्टिट्यूट होतात, ह्या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. तसंच तुमचा डाऊन सिंड्रोम, क्लाइनफेल्टर सिंड्रोम आणि तुमचा टर्नर सिंड्रोम, ह्या सुद्धा गोष्टी तुम्ही लक्षात ठेवायला हव्या. म्हणजे इन शॉर्ट यू नीड टू फोकस ऑन दिस 60 मार्क्स. याला इम्पॉर्टन्स जास्त आहे. ज्यांना वेटेज कमी आहे ते सुद्धा करा, परंतु ज्यांना जास्त वेटेज असेल त्याच्यावरती जास्त फोकस देणं गरजेचं आहे, ठीक आहे ना. लास्ट 33 इयर्सचे क्वेश्चन न बघता फक्त लास्ट 15 वर्षाचे जरी तुम्ही क्वेश्चन्स बघितले तरी तुम्हाला एक अनालिसिस करता येईल की कुठल्या चॅप्टर मधून, कुठल्या बीट मधून क्वेश्चन तुम्हाला विचारले जातो. क्लिअर आहे, ओके. नंतर प्लांट रिप्रोडक्शन झालंय आपलं. बायोलॉजी इन ह्युमन वेलफेअर, एखादा किंवा 1 or 2 क्वेश्चन्स मे अराइज फ्रॉम दिस टॉपिक. मग याला फक्त 1-2-3% वेटेज आहे. तर याच्यामध्ये तुम्ही फारसा फोकस न करता मायक्रोब्सचा जो पार्ट असेल, तर मायक्रोब्स कुठल्या कुठल्या गोष्टीमध्ये आपण युजफुल असतात आपल्याला, किंवा व्हायटामिन तयार करणारे कुठले आहेत, किंवा अँटीबायोटिक प्रोडक्शन मध्ये कुठले वापरले जातात, हे जे मायक्रोब्स असतील त्याच्यावरती फोकस करा. एन्हान्समेंट इन फूड प्रोडक्शन, याच्यामध्ये जे व्हरायटीज दिलेल्या आहेत तुम्हाला, जसं की पुसा सदाबहार, पुसा कोमल, काउपी एक व्हरायटी असेल, किंवा डिसीज रेजिस्टंट व्हरायटी असेल, व्हायरसला रेजिस्टंट, किंवा म्युटेशन ब्रीडिंग कुठल्या तयार होतात, ह्या गोष्टी तुम्ही ह्या प्लांट ब्रीडिंग मध्ये लक्षात ठेवायला हवेत. आणि त्याच्यासोबत
वेगवेगळे जे तुमचे कल्चर्स असतात, एपी कल्चर, फ्लॉरिकल्चर, ठीक आहे ना, किंवा तुमचा ॲक्वाकल्चर त्याच्यामध्ये उल्लेख केलेला आहे, किंवा तुमचं हॉर्टिकल्चर जे असते त्याच्यामध्ये जे जे व्हरायटीज यूज करतात ते तुम्ही लक्षात ठेवायला हवे, कारण व्हरायटीज नॉर्मली आर आस्क्ड फ्रॉम दिस टॉपिक. इकॉलॉजी मोस्ट इम्पॉर्टंट. इकॉलॉजी सारखा टॉपिक तुम्ही आज शेवटी करायला हवा. खरं तर थेरोटिकल आहे, परंतु इट टेक्स प्रिसिजन. जे आहे तेच आहे. याच्यामध्ये पर्टिक्युलरली फोकस करा की इयर्स त्याच्यामध्ये कुठले कुठले असतील, कारण वेगवेगळे जे समिट असेल, अर्थ समिट असेल किंवा वर्ल्ड समिट असेल, ओझोन डिप्लेशनच्या रिलेटेड कुठला तरी लॉ तयार झाला असेल, कोणत्या वर्षी झाला, ते कोणत्या ठिकाणी झाला, ते लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आता एक नवीन माहितीनुसार एन्व्हायरमेंटल काय म्हणू आपण इकॉलॉजी याच्यामधून कट करण्यात आलेली आहे, पण तरी सुद्धा आपण त्या भरोशावर न राहता वेटेज बायोडायव्हर्सिटी कन्झर्वेशनला देऊ आणि तुमच्या थर्ड टॉपिकला, याच्या इकॉलॉजीच्या थर्ड टॉपिक मध्ये आपण त्याला इम्पॉर्टन्स देणार. बाकी सर्व करणं गरजेचं आहे. फक्त 10 ते 15 क्वेश्चन्स, मी 10च लिहिले पण 10 to 15 क्वेश्चन्स मे अराइज फ्रॉम दिस टॉपिक. मग इकॉलॉजी मध्ये काय काय लक्षात ठेवायचं तुम्हाला? बायोडायव्हर्सिटी, एन्व्हायरमेंटल इश्यूज मे बी हा थोडासा याला वेटेज कमी देण्यात आलेला आहे यावर्षी, किंवा तुमचा काय म्हणू आपण त्याला प्लांट डायव्हर्सिटी देते मला. बायोडायव्हर्सिटी बोललो आपण, बायोडायव्हर्सिटी बद्दल याला इम्पॉर्टन्स भरपूरच दिलेला आहे. हे सगळे टॉपिक याच्यामध्ये तुम्ही कव्हर करायला हवे. झुलॉजी मध्ये आपण बघू कुठले टॉपिक बघता येतील. वेळ कमी वेळेमध्ये बनवायचंय, थोडंसं होऊ शकतं मागे पुढे माझ्याकडून बोलते वेळी. हेल्थ अँड डिसीज मध्ये सगळे पॉझिटिव्ह एजंट्स, रूट ऑफ इन्फेक्शन कुठला आहे, त्याच्यावरती रिमेडी तुम्ही काय करू शकता, व्हेक्टर जर असतील तर व्हेक्टर लक्षात ठेवा, आणि प्लांट पार्ट जो आहे शेवटचा ज्याच्यापासून तुम्ही हॅबिट फॉर्मिंग ड्रग्स मिळवतात, जसे की कॅनाबिनॉइड्स असतील, अल्कलॉइड्स असतील, तर त्यांचे एक्झाम्पल, त्यांचे सोर्सेस, कोणत्या वेळी त्याला इंजेस्ट करतात, त्या गोष्टी हेल्थ अँड डिसीज मध्ये लक्षात ठेवायला हव्या. 3 क्वेश्चन त्याच्यापैकी येऊ शकतात, म्हणजे 12 मार्क्सचा सुद्धा हा टॉपिक होऊ शकेल. अॅनिमल डायव्हर्सिटी मध्ये 3 क्वेश्चन तुम्हाला येऊ शकतात, जशाला तसे एनसीईआरटी याच्यामध्ये करून घ्या. वेल, ह्युमन फिजिओलॉजी एकतर इंटरेस्टिंग आहेच, तो ह्युमन फिजिओलॉजी सुद्धा त्याच इफेक्टिव्हनेसने तुम्ही करायला हवं. डायजेशन अँड ऍब्झॉर्प्शन यावर्षी थोडंसं कमी वेटेज त्याला असू शकेल, सांगू शकत नाही. एनटीए केव्हा काय निर्णय घेईल, जस्ट कॅन प्रेडिक्ट, बरोबर की नाही. तरी सुद्धा डायजेशन असेल किंवा तुमचा एक्सक्रिशन, ब्रिदिंग अँड एक्शन, सर्क्युलेशन, लोकोमोशन अँड मुवमेंट, नर्व्स कोऑर्डिनेशन, केमिकल कोऑर्डिनेशन, 7ही टॉपिक नीट करायचे, कारण जवळपास 60 मार्क या टॉपिक पासून तुम्हाला येतील. अराउंड 20% वेटेज गोज टू दिस टॉपिक्स. क्लिअर आहे. आणि इंटरेस्टिंग सुद्धा आहे. टिपिकल जेव्हा पर्टिक्युलर आपण रिव्हिजन घेऊ तेव्हा रिव्हिजन चॅप्टर्स मध्ये पर डे 1 चॅप्टर जेव्हा आपण कव्हर करणार, त्याच्यामध्ये ह्युमन फिजिओलॉजीच्या किंवा सगळ्याच बायोलॉजीच्या टॉपिक्सचं आपण सविस्तर वर्णन करणार आहोत की या पॉईंटवरती तुम्ही फोकस करा. ठीक आहे ना. ओके. ह्युमन रिप्रोडक्शन आणि रिप्रोडक्टिव्ह हेल्थ याच्यापासून जवळपास 5 क्वेश्चन तुम्हाला येतात. तर ह्युमन रिप्रोडक्शन मध्ये काय, फिमेल आणि मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम तुम्ही नीट करायला हवी. त्याच्यामध्ये मोड ऑफ ऑर्गन कुठले आहेत, किंवा डेव्हलपमेंट जी होतीये आफ्टर झायगोट फॉर्मेशन, गॅस्ट्रुलेशन सुद्धा इम्पॉर्टंट आहे. त्याच्यामध्ये जे जर्माइनल लेयर्स तयार होतात, तर कुठल्या पार्ट पासून कुठले बॉडीचे पार्ट तयार होतात ते लक्षात घ्या. ठीक आहे. सगळ्या डिटेल मी बोलत नाही. रिप्रोडक्टिव्ह हेल्थ मध्ये पर्टिक्युलरली जे तुमच्या प्रिकॉशन्स घ्यायला लागतात किंवा फॅमिली प्लॅनिंगच्या मेथड जे असतील, तर फॅमिली प्लॅनिंग मेथड्स मध्ये जे काय तुम्हाला टॉपिक्स दिलेले आहेत त्याच्यामध्ये पर्टिक्युलरली कॉपर टी वगैरे असेल, कॉन्ट्रासेप्टिव्ह जे म्हणतो आपण, कॉन्ट्रासेप्टिव्हचा मेकॅनिझम ऑफ ऍक्शन वरती तुम्ही जोर द्यायला हवा, किंवा पर्टिक्युलर लॉ असतील जसे की फॅमिली प्लॅनिंग 1951 मध्ये इंट्रोड्यूस झालं होतं इंडियामध्ये, राईट, ते लक्षात घ्या. इव्होल्युशन व्हेरी इम्पॉर्टंट. इव्होल्युशन मधून 3 क्वेश्चन्स येतात जवळपास, आणि नॉर्मली दरवर्षीचं ऑब्झर्वेशन आहे किंवा मागच्या 2 वर्षात तुम्ही बघा, ह्युमन इव्होल्युशनचा जो पार्ट आहे की क्रेनियल कॅपॅसिटी कुणाची किती आहे, बरोबर ना, 1400, 800, 850, 1200, वेगवेगळे निअँडरथॅलमॅन्स असतील किंवा क्रो मॅग्नस असतील किंवा मॉडर्न मॅन असतील, ते तुम्ही लक्षात ठेवायला हवं. नंतर त्याच्यामध्ये अडॅप्टिव्ह रेडिएशन काय आहे, क्लिअर, किंवा बिग बँग थेरी काय सांगते, किंवा ओरिजिन ऑफ युनिव्हर्स कसा झाला, लाईफचं ओरिजिन कसं झालं, केमिकल इव्होल्युशन थेरी, हे तुम्ही नीट करायला हवी. बरोबर, भरपूर साऱ्या गोष्टी सांगता येतील. आता आपल्याकडे वेळ कमी, त्याच्यामुळे मी शॉर्टकट मध्ये घेतोय. स्ट्रक्चरल ऑर्गनायझेशन मध्ये अर्थवर्म आणि कॉकरोच. अर्थवर्म तर थोडासा सिलेबस मध्ये इन्क्लूड नाही, पण कॉकरोचचे सगळी जी तुमच्या अॅनाटॉमिकल स्ट्रक्चर्स असतील ते नीट करून घ्या. अॅनिमल टिश्यूज जे असतील, त्या अॅनिमल टिश्यूज मध्ये एपिथेलियल असतील, तुमच्या त्याचे वेगवेगळे पार्ट असतील, किंवा कार्टिलेजेस असतील, बोन्स असतील, स्पेशलाइज कनेक्टिव्ह टिश्यूज असतील,
कुठे प्रेझेंट असतात, त्यांचं नेचर काय, त्यांच्यामध्ये पर्टिक्युलर टाईपच्या कुठल्या सेल्स प्रेझेंट असतील, सगळ्या गोष्टी तुम्ही नीट बघायच्या आहेत. क्लिअर? अॅनिमल हजबंड्री, मायक्रो ऑर्गॅनिझम ऑलरेडी आपण सांगितलं की एखादा क्वेश्चन याच्यामधून येतोय, तर ह्या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये तुम्ही कव्हर करणं गरजेचं आहे. ठीक आहे ना? तर आता 50 दिवसामध्ये तुम्ही याची स्ट्रॅटेजी कशी करणार त्याचा सुद्धा मी व्हिडिओ लवकरच तुम्हाला एक 5 ते 7 मिनिटांमध्ये उद्या किंवा परवाला, दॅट मीन्स 21-22 तारखेला मी तो काय म्हणतात त्याला अपलोड करून देईल. ठीक आहे? तो सुद्धा व्हिडिओ नीट बघा, सो दॅट बायोलॉजी मध्ये मोर दॅन 320 मार्क्स घेणे इट इज नॉट दॅट बिग डील. यू नीड टू अंडरस्टँड दिस. 320 मार्क्स पेक्षा जास्त घेणे बायोलॉजी मध्ये अजिबात अवघड नाही. 350 किंवा 360 सुद्धा मार्क्स तुम्ही यावर्षी सिक्युअर करू शकाल इफ यू गो प्रॉपरली. पर्टिक्युलर टॉपिक वरतीच फोकस करा, जे झालेले नाहीयेत. आणि तुम्हाला जर वेळ अपुरा पडत असेल, कारण केमिस्ट्री आणि फिजिक्स हे 2 सब्जेक्ट सुद्धा तुम्हाला आहेत, मग तुमचं टाइम मॅनेजमेंट जर गडबड करत असेल तर आता माझी एक सल्ला तुम्हाला असेल की फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी याच्यामध्ये जेही टॉपिक्स तुमचे परफेक्ट झालेले आहेत अजून त्याच्यावरती जास्त फोकस करा, सो दॅट एकाही सब्जेक्ट मधला एकही क्वेश्चन तुमचा मिस व्हायला नको. आता जी नवीन पॅटर्न जो आलाय, नवीन पॅटर्न आपल्याला काय सांगतोय, नवीन पॅटर्न मध्ये आपण सांगितलंय की सेक्शन ए असणार, सेक्शन 1. सेक्शन 1 मध्ये तुम्हाला 35 क्वेश्चन्स विल बी देअर, आणि सेक्शन 2, या सेक्शन 2 मध्ये तुम्हाला 15 क्वेश्चन्स असतील. त्याच्यापैकी यू नीड टू सॉल्व जस्ट 10 क्वेश्चन्स, म्हणजे 5 क्वेश्चन्स आर ऑप्शनल. पेपर सोडवते वेळी आय विल सजेस्ट यू, तुम्ही अगोदर हा सेक्शन हाती घ्यायला हवा, सो दॅट यू विल बिल्ड युअर कॉन्फिडन्स while attempting your NEET exam. जर ह्या 15 पैकी 5 वगळून तुम्ही 10 जर करेक्ट सॉल्व्ह केलेत तर तुम्हाला कॉन्फिडन्स बिल्डअप होईल की यस, आता माझे समोरचे सुद्धा, कारण मानसिकतेचा मोठा रोल असतो एक्झाम मध्ये या किंवा कुठल्याही जीवनामध्ये कोणत्याही गोष्टीमध्ये. इफ यू वॉन्ट टू सक्सीड तर कॉन्फिडन्स हा खूप महत्वाचा इश्यू असतो. आणि कॉन्फिडन्स पेपर सोडवते भरपूर मुलं ब्लँक होऊन जातात की सुरुवातीचे 2-4 क्वेश्चन चुकलेत, आता त्यांचे समोरचे क्वेश्चन करेक्ट येण्याची संधी कमी झाली. योगायोगाने आता हा वेल, याच्यानंतर एक सांगतो, हा वेल अगोदर हे क्लिअर करू आपण. 15 क्वेश्चन पैकी तुम्ही 10 जर करेक्ट करू शकले तर तुमचे चान्सेस वाढले की एका सेक्शन मधले 35 पैकी 30 क्वेश्चन सुद्धा तुम्ही करेक्ट करू शकाल. ठीक आहे ना? ओके. आता तुम्हाला 200 क्वेश्चन्स दिलेले आहेत यावर्षी, आणि वेळ तर तुमचा 180 मिनिटच आहे. तर आतापासून तुम्ही असा सराव करा, एव्हरी डे यू नीड टू सॉल्व अराउंड 200 क्वेश्चन्स ऑफ बायोलॉजी, जेणेकरून 200 into 50 10,000 क्वेश्चन्स यू कॅन सॉल्व विदिन दिस शॉर्ट स्पॅन ऑफ टाइम. ठीक आहे ना? 200 क्वेश्चन रोज तुम्ही सॉल्व्ह केले पाहिजे, मिस केले पाहिजे, आणि ते पण तुमची घड्याळ लावून. ठीक आहे ना? एक टाइम सेट करून 90 मिनिट्स मध्ये 100 क्वेश्चन्स यू नीड टू सॉल्व्ह. म्हणजे तुम्हाला त्याच्यामध्ये वाचायचंही, विचारही करायचा, आणि त्याला राऊंड अपही करायचं, गोलही करायचं, सॉलिड फीलही करायचंय. तर तुम्ही हा सराव करा की 200 क्वेश्चन्स रोज ऍट एनी कॉस्ट झालेच पाहिजे. बायोलॉजी स्टडी करायचं जर झालंच तर ऍटलीस्ट 3 नाही, चुकून लिहिलं मी 3, ऍटलीस्ट 4 to 5 hours बायोलॉजी यू नीड टू स्टडी. कारण 50% वेटेज इज फॉर बायोलॉजी. ही गोष्ट कधीच विसरू नका. बायोलॉजीला एकदम हलक्यामध्ये घेऊ नका, कारण बायोलॉजीला जर रिव्हिजन्स नसतील तर मोस्ट ऑफ द थिंग्स एव्हरी टाइम यू वुड फाइंड सिंगल लाईन ऍटलीस्ट that may appear in your book or that particular topic. याचा मिनिंग काय झाला की तुम्ही ती एक पर्टिक्युलर लाईन होती ती कम्प्लिटली तुमच्या स्मरणातून निघून गेली. म्हणजे कमीत कमी 3 ते 4 वेळा यू नीड टू रिवाइज युअर बायोलॉजी. ठीक आहे? 12 सप्टेंबर पर्यंत 4 वेळा तरी बायोलॉजी वाचून झाली पाहिजे. मी हे असं का म्हणतोय, 4 वेळा 38 टॉपिक 4 वेळा रिपीट करायचे, म्हणजे 32 152 टॉपिक तुम्हाला कव्हर करायचे, असा हा मिनिंग होतो. मी का म्हणतोय, कारण 2 वर्षामध्ये भरपूर वेळा तुम्ही बायोलॉजी केली आहे, आणि जर बायोलॉजी केली आहे तर एक चॅप्टर 15 ते 20 मिनिटांमध्ये तुमचा रिवाइज व्हायला हवा. कारण रिव्हिजन करते वेळी तुम्ही प्रत्येक लाईन आता जी जनरल इन्फॉर्मेशन ती वाचत बसणार नाहीये. जे तुमचे पॉइंट्स तुमच्या मेमरीतून स्किप होतात तेच त्यात तुम्ही रिवाइज करणार. म्हणून मी म्हणतो 4 times यू नीड टू रिवाइज बायोलॉजी. तर बायोलॉजीचं वेटेज आपण बघितलं, याची प्रिपरेशन कशी करायची ते सुद्धा आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघू. परंतु ऍटलीस्ट 4 ते 5 तास बायोलॉजीसाठी ठेवा, रिझर्व ठेवा. त्याच्यापैकी ऍटलीस्ट 200 क्वेश्चन्स तुम्ही सॉल्व्ह केलेच पाहिजे. बुक रेफर करताना कुठलंही एक बुक रेफर करा. एक्झाम्पलर असेल, दिशा असेल, किंवा तुमचं गिअर अप असेल, कुठलंही एक बुक चालेल. 3 बुक्सच्या फंद्यात पडू नका अजिबात, प्लीज. ठीक आहे? बायोलॉजी एनसीईआरटीच्या बाहेर अजिबात येणार नाही, आय कॅन गॅरंटी यू. 320 पेक्षा जास्त मार्क घेणं तुमच्यासाठी मोठी गोष्ट नाहीये. तर मी तुम्हाला 12 सप्टेंबरसाठी पर्टिक्युलरली बायोलॉजी संदर्भात तुम्हाला शुभेच्छा देतो. आता आपण भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू व्हेरी मच.